मैत्रिणींनो, देव स्वच्छ दिसण्यासाठी तुम्ही काय वापरतात? तर मी हे गोदाजल वापरते। याच्याने मूर्ती खूप छान होते आणि हे तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल। आता तुम्हाला मी दाखवते ते कसं वापरायचं आहे। असं व्यवस्थित याच्यावरती टाकून घ्यायचं आणि फक्त चोळायचं आहे। तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा साफ करू शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता इफेक्ट किती छान आहे। ह्या बाकीच्या साईडच्या पण मी याच्याने साफ केलेलं आहे, बघा। आणि नंतर पाण्यात धुवून घ्यायचं आणि सुक्या कपड्याला पुसून घ्यायचं। अशा प्रकारे साफ करायचं। आता मी तुम्हाला दाखवते की याच्या मागे दिलेलं आहे कसं यूज करायचं। हे गोदाजल तुम्हाला जवळपास स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल। त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, थोड़ा गोदाजल लेकर भगवान की मूर्ति पर फैलाए, बेहतर परिणामों के लिए ब्रश का इस्तेमाल करें, इस्तेमाल के तुरंत बाद पानी से धो लीजिए, उसके बाद सूखे कपड़े से मूर्ति को पोंछ लीजिए। याचा यूज असा करायचा आहे। तुम्ही बघू शकता देव किती छान चमकताय।